साहेब काय म्हणाल, तब्येत कशी आहे, काय डॉक्टरांनी सल्ला दिला? डॉक्टरने 5-6 दिवस ते 8-9 दिवस आरामच करायचं सांगितलं. कमराला खूप त्रास होते, पोटात पण आग होती, पण आता बरं आहे पोटातलं जरा. तब्येत सध्या बरी, उठायला चालायला खूप त्रास होतो. तुम्ही 4 उपोषण केले. चौथ्या उपोषणाअंती देखील मराठा समाजाच्या हाती काय पडलं असं तुम्हाला वाटतं? कारण आश्वासनापलीकडे काही पडलं असं दिसत नाही सध्या तरी. नाही, ते बरोबर आहे, पण आंदोलक म्हणून समाजाचं इमानदारीनं काम करताना शेवटी आंदोलन करावं तर लागणार आहे, संघर्ष तर करावंच लागणार आहे, त्याशिवाय मिळणार पण नाही ना. त्यांनी आता खात्रीला एक महिन्याचाच वेळ घेतला. आम्ही 15 दिवस देत होतो, तसं तर आम्ही 1 दिवस पण देणार नव्हतो, पण ठीक आहे, सरकारचा मान सन्मान करायचा म्हणून आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला आहे. आणि ते म्हणले ना, असाही शब्द वापरला त्यांनी की ते टिकलं पाहिजे, कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे, ती जबाबदारी आमची आहे, पण कोणी त्याला चॅलेंज नाही केलं पाहिजे. त्याच्यासाठी 1 महिन्याचा वेळ एवढ्या वेळेस द्यावाच लागेल. शब्द असे होते की कायद्याच्या कसोटीवर आम्हाला ते टिकवायचं आहे आणि कायमचं ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं हे शब्द होते, म्हणून 1 महिना वेळ दिला. कशाला उगाच गडबड करायची म्हणलं, दिलं परत त्यांनी मला उडालं. आम्ही म्हणलो होतो कायद्यात टिकणार नाही, मग तुम्ही कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे होता, म्हणून दिला दादा. काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते, त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये. हो, काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिलं? नाही, आश्वासन तेच, फक्त एकच सांगितलं मी त्यांना की ते दगी फटके होऊ देऊ नका. आता मला, माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही आहे, त्या रस्त्यावर आम्हाला उतरू नका. त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे, सगळे राजकीय पक्षाचे नेते. त्यामुळं आमचा हक्काचा आम्हाला द्या, आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पोरं आरक्षण देऊन मोठे करायचे, हेच ध्येय पहिल्या दिवसापासून आज 10 महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार. तुम्ही नाही दिलं मग तर मी जाहीरच सांगितलेलं आहे, विधानसभेला ताकदीनं आम्ही 4-5 समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र विधानसभेत उतरणार. एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना, तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटीची बंद केली आहे का चौकशी, का काय झालंय, थोडंसं स्पष्ट करा ना. खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालं ना याबाबत? हो, मी कालच सांगितलं. त्यांनी सांगितल्याबरोबर त्यांचे आमदार आले होते, राऊत साहेब, त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं. आम्ही 2-4 घंटे बोललो. ते एसआयटी रद्द करणार आहेत, रद्द केली म्हणले ते, पण पुढच्या याच्यात काय तारीख संपली म्हणले तिची, असं म्हणले ते, तिची तारीख संपली, त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत. ती वेगळा शब्द वापरला, आता मायाने ध्यानात राहिला देऊ, ती बंद करणार आहेत म्हणे. मला त्यांच्या हातात माईक होता, म्हणलं मग सांगा तुम्हीच. मग त्यांनी पण सांगितलं आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेलं आहे आणि मलाही सांगा. म्हणलं सांगू का? मग मी सांगून टाकलं असं एसआयटीच्या बद्दल, केसेसबद्दल. अंतरावलीतल्या आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेल्या आहेत, महाराष्ट्रातल्या लाखो फॉरवर्ड झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. फडणवीस यांनी स्वतः सांगितलं का एसआयटी संपली, आम्ही थांबवली किंवा मेली म्हटले तुम्ही? आधी काहीतरी शब्द होता त्यांचा, फडणवीस साहेबांचाच. मी कालच सांगितलं, मी कधी लपून ठेवतो? कालच सांगितलं. हो, मी कालच सांगितलं. सांगू का? एवढा शब्द वापरला मी त्या आमदार साहेबाला. सांगू का मग, का तुम्हाला 1-2 दिवस लागत येतो? तर ते म्हणले नाही, लगेच सांगून टाका. तेच म्हणलेत, आपल्या तिथं आलं विना तेही स्वतः म्हणले. आता रद्द केली का शेंगा आणल्यात खूप माहीत नाही. पण हे पण एक मूळ कारण होतं ना यावेळेस, म्हणजे आंदोलन लवकर हे करायचं. कोणचं? एसआयटीची जी तुमची मागणी होती, नाही, मागणीच नाही. निर्णायक होणार नाही चौकशी, हा अन्याय आहे, जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर हे सगळं रद्द केलं म्हणजे ही तुमची एक मागणीची पूर्तता झाली असंच म्हणूया ना? नाही, एसआयटी माझी मागणीच नाही, सगळ्या सोयऱ्यांची. पण ते त्यांनी विषय काढला. मी माझा विषय माझ्या समाजासमोर ठेवला नाही, सरकारसमोर पण नाही ठेवला. मी समाजासाठी भोगायला तयार, पण समाजाने खालून उचलला की आपल्या माणसाला जिथं गुंतवलं जाणार आहे जाणून बुजून खोटं षडयंत्र करून
ते SITचं काय. ज्यावेळेस असा समाजाने विचारलं, कारण माझं मी कधीच ओढत नाही, माझ्या समाजाची बाजू ओढतो. मग त्यांनी बोलायला तिकडून सुरुवात केली, ती रद्द केली. काय करणार आहेत आता, काय खरं काय केलं आहे पत्र कोणाच्याच हातात नाही, माहीत नाही. पण जे खरं आहे ते राऊत साहेब बोला म्हणले, सांगून टाकलं. याआधी पण तुमचं उपोषण सुरू असताना अनेक वेळा मंत्री यायचे, बसायचे, चर्चा व्हायच्या, निष्फळ व्हायच्या, लांबत जायचं. काल जादूची काढलीच फिरली आणि जरांगे पाटील खूप लवकर कन्व्हिन्स झाले. नाही, शब्द तसे होते. मी शब्दावर लक्ष देतो. मी घाई गडबड नाही करीत कधीच. मी शब्दावर लक्ष देतो. मला राजकारणाकडे जायचं नव्हतं म्हणून मी उपोषण केलं, तर सावध करत होतो मी सरकारला की मला माझ्या समाजाला जायचं नाही. त्यांचे शब्द असे होते की ते आम्हाला टिकवायचे. मराठा आणि कुणबी कायदा करण्यासाठी नोंदी ते टिकवायचे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकवायची, हैदराबादचं गॅजेट टिकवायचं आहे, हैदराबाद संस्थांचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हे आम्हाला टिकवायचं आहे. मग कायद्याच्या कसोटीवर टिकवायचं असलं तर पुन्हा चॅलेंज नाही व्हायला पाहिजे, म्हणून वेळ पाहिजे. शब्द तसे होते. मग आता आम्ही 10 महिने झालं लढत होत. मग थोडी गडबड करू ते का पुन्हा उडवायचं, पुन्हा समाजाला लढायला लावायचं का, त्यापेक्षा राहू द्या ना महिना. ह्या विचाराने म्हणजे सखोल आणि चारही बाजूने विचार करून आम्ही त्यांना हा म्हणलेलं आहे आणि समाजाला विचारून हा म्हणलेलं आहे. पाटील, सगळे सोयरेचं त्यांनी हे काढलं तरी तो चॅलेंज होऊ शकतो, पुन्हा कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे विधानसभेच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण मान्य होतील असं तुम्हाला वाटतंय का? विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं? त्याच्यावर तर आपण ठामच आहेत. धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे. जर आता सगळेजण एकत्र उतरले, ते म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून, आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे. मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे. मग आता विधानसभेला काय करायचं, लढायचं आहे का पाडायचं आहे, काय करायचं आहे याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे. कारण आताच बघा ना, येताना जे SITच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो, SITच्या टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटायला येते. आमदार सगळ्या पक्षाची बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले आता. कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठीची. आता गोरगरीब मराठी घरी बसवणार त्यांना. बाकडं न वाजवणारे संज्ञा काय असं अंदाज लय कपा वाजले 2-2 हाताने ते नाही. SIT नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर, माझ्यावर. त्या टायमाला दोन्ही हाताने टेबल आणले होते त्या याच्यातले, घरातले, विधानसभेतले. 2-3 असं उठून उड्या आणत होते वरून ढोल वाजल्यासारखं. पण जे नाही वाजलेले आमदार सगळ्या पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, विरोधाचे, ते मराठ्याच्या मागणीच्या बाजून आता रोज भेटायला येतात. एक असा अंदाज दिसतो की ते वाजणाऱ्यातले नाही येत म्हणून भेटायला यायला लागले. आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं, त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिसिजन घ्यायला पाहिजे होतं, पण जाऊ दे, यायला लागलेत. शेवटी समाज मोठा आहे. मध्ये एक मुद्दा आला होता पाटील की काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती. काय करावं? शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं. मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं असं. कशासाठी? आरक्षणासाठी. सर्व समाज तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व आता होतं तेव्हा नाही ना आता. वा, तुमचं नेमकं आंदोलन संपलं आहे, पण लक्ष्मण हाके तिथे वेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आपण त्याचा अधिकार आहे त्याच्यावर बोलत नसतो कोणावर बी. आणि त्यांना आपण विरोधक कोणालाच मानलेला नाही. मानलेला आहे तेव्हा आहे, त्यांना कधीच मानलेलं नाही. त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोललेला सुद्धा नाही शब्द एक सुद्धा. आपला ते एवढं एकच आहे, खरी मराठ्यांची काडी करून वाटोळं करणार. छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगे पाटील राज्यातील
म्हणलंच का? 88 उमेदवार उभे करावेत तुम्ही. आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल. मला पुढे नेता तुम्हाला शुभेच्छा देतात तुम्ही. मला पुढे नेता व्हायची शुभेच्छा द्यायला ते बोललं की त्याला तर काही दमत नाही का ना तर त्याच्यावर नाही देत मी आता. सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ. मग काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून? आणि मग ओबीसीतून नाही मग आम्हाला काय अजून पाहिजे? ओबीसीतूनच पाहिजे. आणि धक्काच लागत नाही भाऊ, धक्काच लागत नाही. राहिलं कोण दादा? नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही. हे बघा एवढेच वेळेस सांगतो आता, बोलायला त्रास होतो पण सॉरी एक शब्द थोडा उशिरा येते. नाही ठीक आहे. खोटं सांगत आहेत बघा ते ओबीसीचे 2-3 नेते ते वरचे. मराठा विदर्भातला आरक्षणात गेला, खानदेशचा गेला, कोकणचा भाग गेला, जवळपास 70-75% पश्चिम महाराष्ट्राला गेलेला आहे. मराठा राहिलेच कोणत्या आरक्षणात ओबीसीत यायला? आता नोंदीत काही गेलेत, कशाला विरोध करता? माझा तर सल्ला आहे, सल्ला देण्या इतका मोठा मी नाही, पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे. ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात, असे जाणारच आहेत. आनंदात घेऊन टाकले तर आपले समाजसुद्धा चांगले राहतील. तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले येतच. त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे, त्याच्याशिवाय सुट्टीच नाही. सुट्टीच नाही. नसता मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही डिसिजन ठरवणार आहे 288 द्यायचे का 288 पाडायचे का आपले द्यायचे. आणि सगळ्या जाती धर्माची बैठक येणार आहे चांगली मोठी. मी आत्ताच बरेचसे खुलासे नाही करणार, पण मी जरी रात्री इथं आलो काल माझं काम सुरू केलेलं आहे आणि माझ्या समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार, जीव जरी गेला तरी. तुमच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे, संघर्ष योद्धा म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित होणार आहे. नाही त्याच्यात नाही जीव. पहिल्यापासूनच मी त्यांनाही सांगितलं होतं की मला ते पिक्चरात काही जीव नाही बाबा, माझा आरक्षणात जीव आहे, मला ही लढाई लढवायची. त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी आज पिक्चर लावलाय 5 टाकीला, त्यांना मनापासून शुभेच्छा. पण माझं सगळं ध्येय, माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे. माझे मराठीचे लोक पोरं कशी आरक्षण मिळून मोठी होती याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे, तो कायम राहणार आहे. मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो. 2 पावलं मागं सरकतो, 10 पावलं पुढं जातो. मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढं सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही. फक्त समाजाला विचारायचं, मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं, पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल होऊन तयारीला लागणार. यांना पाडायचं का आपले उभा करायची, 2-1 प्रकार ठरवायचा. म्हणजे पाडण्यात मजा आहे, त्याच्यात मोठा विजय आहे, का आपले उभा करायची. पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही कधी? नाही मला आता 7-8 दिवस तो उठताच येणार नाही. बघल कसं आहे काय मला आजच नाही खरंच ते. म्हणजे सध्या मला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी, आरक्षण लय महत्वाचं. महायुतीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार. मग त्याला मी काय करू शकतो समजा, ते माझ्यासाठीचा प्रश्न असो. मी राजकीय नाहीच आहे ना. मराठा ते आरक्षणाचा राजकीय आंदोलनाचा महायुतीला फटका बसला होता, त्याच्यानंतर प्रतिक्रिया आहे त्यांची. हो ना, पण मी राजकीय नाही ना, त्यामुळे ते माझ्याकडे प्रश्नच येऊ शकत नाही. कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हारत नाही घालून देणार, मी राजकारणी असतो. मी सामाजिक आहे, तो मार्गच नाही माझा. आता त्यांनी घालायचा नाही घालायचं, पण आमचं आरक्षण द्या, कोणीही द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला, पण नाही ना दिलं रे बाबा, मग मात्र पुढची रणनीती लय डेंजर असणार. पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर 100 कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, निकटवर्ती आहेत, जवळ असलेले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय. ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांगू? नाही, सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय की माझ्या कानावर आले. खरं असेल तर सांगा, खोटं असेल तर सोडून द्या. पण आलेली माहिती खरी. आणि मी आपल्याशी 10 महिन्यापासून बोलतोय. तुम्ही चतुर माणसं आहे सगळे, कारण खोटं बोललं की तुम्ही
तेव्हा धरताना प्रत्येकच मी बोललेलो खरं झालेलं आहे. मला ऐकायला म्हणजे डीपमध्ये माहिती मिळाल्यावर मी बोललो की खरं असेल तर मला सांगा बाबा, मी घेतले असले तरी सांगा, माझ्या नावावर कुणी काही केलं असलं तरी सांगा, पण माझा समाज बदनाम नको. माझ्या गोरगरीब मराठ्यांनी खरं सांगतो मला शेतातला एक एक रुपया कष्टाचा करून कार्यक्रम केलेले, रस्त्यावरती, रोडवरती, गावात, शहरात, कुठं पण भाकरी खाल्ल्यात, मुंबईला गेलेत, उपाशी राहिलेत, साखळी उपोषण केलेत, काहींचे कंपाळाचे कुंकू पुसलेत, काहींचे बलिदानं गेलेत, काहींचे पाय मोडलेत ॲक्सिडेंटमध्ये. माझ्या समाजाचे खूप खूप हाल सहन केले. आणि कोणी जर असं करत असं समाजाच्या जीवावर, तुम्ही तुमचं किती काय कमावं, त्याबद्दल आमचं दुमत नाही, कितीही कमावं तुम्ही स्वकष्टानं, माझ्या समाजाच्या जीवावर होणार असलं तर हे मात्र चांगलं नाही. ते खरं असेल तर मला माहिती मात्र द्या. ते तुमच्या कानावर काय काय आले, कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने केलेत, तुम्ही नाव नाही आले, मी कालच नाव सांगितलं. नाही जरी घ्यायचं तर कोण 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 नाव घेईन, नाव न घ्यायचं म्हणजे नाव घेऊन सांगा. नाही ना आले आणखी ते. मग आता ते बघतोच म्हणलेत आम्ही सगळं. नाव आल्यावर तर मी आता कालच सांगितलं सरापरापाच काय डिलेट होय. मी माझ सोडित नाही तर दुसऱ्याचं कसं सोडील मी न सांगायला. ते आणखीन आलेलं नाहीत, पण येतील असं वाटतंय. नाही आलं ते वावरा राहीलच तसा, पण वास मात्र 100% येतो. तुम्हाला कळालेला आहे. हो, पण आता अधिकृत नसल्यामुळं मी ती चौकशी आता सरकारलाच करा म्हणणार ना, आपण दुसरं कोणाला बघा म्हणणार आहेत. तेवढी चौकशी करून मला सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस तुम्ही 3 उपोषणं केली आणि इथं येऊन थांबले, त्यावेळेस फारसं कोणी असं खासदार, आमदार, मंत्री म्हणजे सत्ताधारी ते शिष्टमंडळापैकी यायचे लोक. पण आता मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाडून पुसून खासदार इथे येत आहेत, जे मराठ्यांनी मतदान केलेलं आहे. तुमच्या आंदोलनाचा इफेक्ट असंही वाटतं की ते तुमच्यामुळे निवडून आले. नाही, आता ते ज्यांचा त्यांचा मोठेपणा मला नाही म्हणता येत तसं, कारण मी राजकारणात नाही, मी काय निवडून आणा म्हणून नाव घेतलं नाही त्यांचं. पण बहुतेक ते टेबल वाजणारे नसावेत म्हणून येतात असा अंदाज दिसतो. नाही तर टेबल वाजणारे जे सगळ्या पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, टेबल न वाचवणारे एक मराठा समाजाचं मी काम करतोय, गोरगरिबाचं काम करतोय, रात्रंदिवस जीवाची बाजी लावून संघर्ष करतोय म्हणून एखादी मायापुटी येत असावेत असा अंदाज आहे. पण टेबल वाजणारे ते नाहीत असं एकूण दिसायला लागले. टेबल वाजवणारे पण आता येऊ लागलेत असं म्हणायचं का? दिसणार ना ते 2-2 हाताने वाजणारे ढोल बडिल्यासारखे ते दिसत नाही येत, पण येते त्याचा अर्थ समाजाचं काम करतोय. मग ते कोणत्या पक्षाचे आमदार खासदार असो त्यांना वाटतं की समाजाचं काम करतोय, याला भेटायला गेलं पाहिजे म्हणून येत असावे. पण ते टेबल वाजणारे नाहीत असं दिसतंय म्हणून येते. आणि पडले बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. आपले जुने सहकारी बाळाराजे आवारे यांनी हा कसा ह्या भूमिका रातोरात बसवला नाही ते मी काय बघितलेलं नाही. जे बघितलेलं अधिकृत नाही त्याच्यावर प्रतिक्रिया देणे मी अधिकृत सांगतो. व्हिडिओ आले की बघितलंच नाही मी इथं तुमच्यासमोर ॲडमिट करायचं, कारण संवेदनशील विषयात बोलताना माणसांना जबाबदारीने बोललं. संवेदनशील विषय, दैवताचा विषय आहे. मराठा समाजाची नाराजीचा फटका विधानसभेत बसू नये यासाठी आज भाजपची मुंबईमध्ये बैठक पार पडते. शंभूराजे साहेबांनी तर काल असं सांगितलं, ती तर बैठक आहेच त्यांची, परंतु मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेणार आहेत, शिंदे साहेबांच्या समितीची बैठक घेणार आहेत आणि सगळ्या सचिवांची पण घेणार आहेत आणि मंत्र्यांचे सुद्धा, राज्याचा एकूण आढावा सुद्धा आजच घेणार आहेत. आजपासून ते खूप कामाला लागणार आहेत, कारण त्यांना कायद्याच्या कसोटीवर ते टिकवायचं म्हणून बऱ्याचशा बैठका आज मुंबईत घडामोडी होणार आहेत. आपण सांगितलेली माहिती खरी आहे, पण उद्याचं होणारं हे कालच बी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईत उद्या खूप मोठ्या घडामोडी करणार आहेत. तर आमचं तेच म्हणणं आहे, हा समाज मोठा आहे, गोरगरीब आहे, यांना द्या. हेच तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते आम्ही काय शत्रू आहे तुमचे का, तुम्ही आमचे थोडी शत्रू तुम्ही बोलतात म्हणून आम्ही बोलतो. मग तुम्ही बोलू नका, हे समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत. पण आरक्षणाशिवाय भाऊ सुट्टी नाही, आरक्षणाशिवाय सुट्टी नाही. मी कोणाचाच नाही, मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचा होऊ शकत नाही, मला कोणी फोडू शकत नाही, मला जेलला जायला मी भेट नाही. माझं कितीही काय म्हणतात ना त्याला, अन्याय करायचा प्रयत्न केला तरी मी हटत नाही. माझी कशाचं तयारी, त्याच्यामुळे मी ती घेतल्याशिवाय हटत नाही. नसता विधानसभेला खरं सांगतो मी पश्चातापी, हो एवढा पश्चातापी की मी आता इथून उठलं की मी बैठका सुरू करणार आहे.
जाती धर्माच्या प्रमुख लोकांच्या मी बैठका सुरू करणार. कारण मी आता शहागडला घरी जाणार आहे इथून सुट्टी झाल्याच्या नंतर. त्यामुळं मला सगळी रणनीती आखवायची पुढची सुद्धा. माझ्या समाजाला मी उघड्यावर पडून देणार नाही. हो हो तुम्ही घरी जाणार तुमच्या, हो हो. पण मग तुम्ही पाठीमागे एकदा घरी गेला होतात, पण फसवल्याची भावना तुम्हाला झाली म्हणून नंतर तुम्ही घर सोडलं, पुन्हा तुम्ही आरक्षणाची लढाई सुरू केली. मग आता घरी जाताय? नाही नाही, फसवल्याचं काय त्याच्यात? 10 महिने राहून दाखवा बरं कोणी. नाही 10-11 महिने कौतुकच आहे तुमचं. पण फसवल्याचं नाही, मला करमलंच नाही. मी गेलो म्हणजे काय आहे हे बघ, कायला बडी त्याच्यात. एकदा मुलीचं सिरियस झाली ती गेलो, एकदा मुलाच्या डोक्याचा आणि पायाचा प्रॉब्लेम झाला आणि ते 2 दिवस बेशुद्ध होतं. मला माहीत नव्हतं म्हणून गेलो आणि 1.5 घंटेपेक्षा थांबलो नाही थांबू शकलो मी. पण आता मला सांगा, शहागड याचा अर्थ अरे वेगळा घेताल तुम्ही, माया परत ध्यानात वेगळा आलं. तिथं आम्हाला एक कार्यालय टाकायला लागतं मोठं ह्या घडामोडीसाठी. मग सगळी वर्दळ इथं होण्यापेक्षा अंतरवाली टप्पे पाडावं लागणार आहेत आम्हाला त्याचे. त्याचा अर्थ तसा आहे, म्हणजे त्याचा गैरअर्थ होईल परत, कारण मीडियाच्या बांधवाच्या असं मध्ये होऊ शकतं ना की तुम्ही अंतर्वादी सोडताय का? नाही नाही नाही, अंतरवाली सोडायचं काय, अंतरवाली सोडायचा विषय नाही. पण वर्दळ अति होती तिथं आणि गाव देवासारखं आहे. हे बघा दत्ताभाऊ, माझं काम कसं आहे, मी माणुसकी जिवंत ठेवणारं पोरग आहे. त्या गावातल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, कीर्तनाचा नाही झाला पाहिजे, आवाजाचा. लेकरं शाळेत जाते त्यांचे ते नाही झालं पाहिजे. देवासारखं काम केलेलं आहे. पुण्यवान गाव आहे, वारकरी संप्रदायाचं गाव आहे. लोकांनी माझ्यावर आतोनात प्रेम केलं. तिथल्या जे आंदोलनात होते सगळ्या जाती धर्माचे जे लोक होते आतोनात प्रेम केले. म्हणून मी कालच एक शब्द वापरलेला, मनभेद मतभेद काही झाले असले तर आजच जाळून टाकले. अंतरवालीतच आजच जाळले. मनात एक शब्दानेही शंका राहणार नाही. कारण तिथं शेतकरी वर्ग आहे सगळा. येताना अडचणी, जाताना ट्रॉफिक होती, गाड्या लागतात. कालच आपण स्वतः साक्षीदार होतात. 9 किलोमीटरवर लावायला जागा नव्हत्या गाड्या. म्हणजे मग परत लोकांचे हाल होते. शेतकरी वर्ग त्या गावाचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत. मुलापेक्षाही त्यांच्या माझ्यावर माया केली. मला रात्रीला कधी यायचो मी कार्यक्रम करू, तितक्या रात्री चहा द्यायचे. कोण करत नाही स्वतःच्या मुलाचं सुद्धा. इतकं गाव मला जपलेलं आहे ते, पूर्ण गाव आंदोलनात होते ते. त्यामुळं त्यांचे उपकार मीच काय कोणीच विसरू शकणार नाही. ती पवित्र भूमी आहे. फक्त तिथं नको हे मोठ्या पटांगणात पाहिजे, की जेणेकरून जर ते मोठं ऑफिस टाकलं तर तिथं प्रचंड वर्दळ राहणार आहे. कारण ते राज्याच्या लेवलचं ऑफिस तिथं टाकावं लागणार आहे. म्हणून तिकडं जाणं गरजेचं आहे. त्या ऑफिसचं काम मला वाटतं आज सकाळपासून सुरूसुद्धा झालं आहे. 6 वाजल्यापासून शहागडला मोठं काम मला वाटतं बऱ्याचशा एकरमध्ये आहे. ते आता मोजतील. जी माहिती आत्ता मिळालेली आहे तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी उठलो मी की लगेच मिळाली की मोजायचं सुरू आहे. कारण हे 2-2 कामं जर तिथं म्हणलं तर कसं होईल. मी काय करायचं, आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं. म्हणून कोणाचं तेच असतं. म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा, असंच असतं. वेगळ्या त्या वार रूम केल्याशिवाय ते होत नाही. एकाच जागेवर सगळा गुताडा, मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो. त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे. बरं घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं, बरं इथं घरीच राहतोय मी. अंतरवाली माझंच घरी, तीही गरज आहे. मी कुठेही राहिलो, डोंगरात बी राहिलो तरी समाजाचंच काम करतो. मग राही पुढं सुरक्षेचाही प्रश्न आहे ना. म्हणजे हे सुद्धा लय महत्वाचं आहे. मी कुठं राहायचं, अचानक ठिकाणी राहणं, म्हणजे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात. एक ओळीचा प्रश्न असा आहे की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे शहागड असेल? नाही, सेंटर केंद्र नाही. तिथं फक्त ऑफिस, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अडीअडचणी, आम्हाला पुढं काय करायचं आहे त्याच्याबद्दल जे तिथं सगळं नियोजनबद्दल सगळं होणार. कारण ते मोठ्या एकरात राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलं आहे रात्री. त्याच्यामुळं सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला लागले 6 वाजल्यापासून. आता येते केंद्र फिंद्र नाही, ते अंतरवाल्यावर मी सोडलेलं आहे. ते काल सोडताना तुम्ही ठरवा गावाचं. आता नको दादा उपोषण, नको आता उपोषण करून केव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी. 10 महिने गावांना संघर्ष केला अंतरवालीनं माझ्या. देवासारखे लोक आहेत ते.
एवढं प्रेम केलंय, 10 महिने संघर्ष केला, आणखी काय पाहिजे? किती दिवस करायला लावायचा त्यांनाच? किती दिवस त्यांनाच करायला लावायचं? त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं आम्ही तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल. पाटील साहेब, थोडक्यात आता उपोषण नको यापुढे. नको नाही दिलं याने तर त्याच्यात जायचं. मी म्हणलोच ना आत्ता, हे कवा तरी बंद करायचंच हे. त्याच्यापेक्षा गोरगरिबाला देणारं बनलेलं बरं ना. मुस्लिमाचा त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठ्यांचा आहे, दलितांचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, 12 बलुतेदारांचा आहे. मग ते प्रश्न सोडायला असतात, ते गेल्याशिवाय काय पर्याय? मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे. आंदोलनच कोर करावं होतं. 10 महिने केलं ना भाऊ, याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य दादा? 10 महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो, याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य? 10 महिने देशातलं पहिलं आंदोलन असं 10 महिने चाललं. उद्याची 29 तारखेला 10 महिने होते ते आंदोलन. याच्यापेक्षा गावानं किती भार सांभाळायचा? त्या गावाचे खरंच कधीच उपकार नाही विसरू शकत कोणीच. पाटील, तुम्ही नेहमी म्हणायचे उपोषण एवढा हत्यार 10,000 कोणतंच नाही, आणि आता तुम्ही उपोषणच नको म्हणता. मला उठता येणार ना, मला उठता येणार, चालता येणार. मी आत मला तोंड धुवायला सुद्धा तिकडे जाता येणार. 2-4 दिवस पडून चाला ना, ठोको बा हात सुजलाय बा. हे बांधलं रात्री आता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईंचं, आणि हे सुजल्यामुळं काढलं. इकडे शिर सापडा ना म्हणून थांबलं. उपोषण करीन ना हा बघ, वेळ आली तर पुन्हा मी मरायला तयार आहे. फक्त तसं नका मला काही हिलव शब्द, ते घरी कम गेले असं नाही. मी कुठं राहिलो ना तरी मी जवळपास 19 वर्ष झाले समाजासाठीच मरायला तयार आहे. मी घरी असो, घराच्या बाहेर असो, किंवा मी कुठे असू द्या, मी समाज सोडून काम करत नाही. घरी राहिलं तरी मला जातीसाठी लढायचे, आंतरवालीत राहिलं तरी जातीसाठी लढायचे, साष्ट पिंपळगावला राहिलो तरी मला जातीसाठी लढायचं, बांबिरी वडी काळ्यात राहिलो तरी मला जातीसाठी लढायचं. आणि मी जर ठरवलं मला एखाद्या डोंगरावरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचा कुठं राहील तरी. ओके, थँक्यू. ओके, डोंगरावर करताना आम्हाला शक्यतो आता डोंगरच पॉईंट निवडणार आहे पुढच्या आंदोलनात मी उपोषण. म्हणजे कोणत्या गावाला सुद्धा वर्दळ नाही झाली पाहिजे. तुमच्या काही जण करमणार नाही ना उपोषण तुम्ही केल्याशिवाय? करणार आहे मी उपोषण सुद्धा समाजासाठी, जर यांनी नाही दिलं तर. पण डोंगरावरच एखाद्या मोठ्या की तिथं आसपास 7-8 किलोमीटरवर गाव नाही पाहिजे, कुणी म्हणलं नाही पाहिजे की आम्हाला त्रास झाला आणि जायला त्रास झाला, कीर्तनाचा त्रास झाला, कशा त्रास झाला. आपलं समाजासाठी करायचंय ना. गावात बसून केलं तरी समाजाला द्यायचं, आणि डोंगरावर बसून केलं तरी समाज, माझा समाज त्या डोंगरावर येईल. पण गरीबाला शक्यतो आता आंदोलन करण्यापेक्षा, उपोषण करण्यापेक्षा सत्तेतच घालणार. मग नसता उमेदवार देणार नाहीत, पण मराठी मग पाडणाऱ्याच्या भूमिकात राहणार. मराठा हा राज्यात निर्णायक मतदार म्हणून राहणार. मराठ्यांच्या मताशिवाय 288 एक बी निवडून नाही येऊ शकत. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।